Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explained the bulky organic manure. The manure which contain more organic matter and less content of plant nutrient known as bulky organic manure. Bulky organic manure, well-known example, farmyard manure, compost, green manure, vermicompost, sewage and slush. These are the well-known example of organic manure. तर विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 9 मध्ये आपण बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर बद्दल बघितलं. आपण बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय, त्याचा रोल काय आहे, त्याची उदाहरणं कोणती आहेत हे आपण बघितलं. म्हणजे सेंद्रिय खतामध्ये दोन याच्यामध्ये डिवायडेड होतं, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. मग आपण बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर बद्दल व्यवस्थित माहिती बघितलेली आहे. तर आज लेक्चर नंबर 10 मध्ये आपण बघणार आहोत कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर व्हिडिओ बघत असताना नोटबुक आणि पेन सोबत ठेवा आणि नोट करत चला. म्हणजे तुमची स्वतःची नोट्स तुम्ही काढा तर व्यवस्थित लक्षात राहणार. उगं बघत राहिलं तर दुसरीकडेच आपलं विचार भटकत राहतात आणि आपल्याला काही समजत नाही. त्यासाठी बघायचं लिहायचं असं करत राहिलो तर व्यवस्थित समजणार. तर फक्त डेली अर्धा तास द्यायचं ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड क्रॉप सायन्ससाठी. फारच महत्त्वाचं आहे आणि फारच इंटरेस्टिंग टॉपिक आहे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. ऑर्गॅनिक मॅन्युअर ऑल्सो क्लासिफाईड इन टू ब्रॉडली 2 टाईप, bulky organic manure, concentrated organic manure. Concentrated organic manure means the manure which more content of nutrient as compared to bulky organic manure. It contain less content of organic content. तर ज्या सेंद्रिय खतामध्ये अन्न घटकाचं प्रमाण जास्त असतं आणि सेंद्रिय घटकाचं प्रमाण कमी असतं अशाला आपण कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर असं म्हणणार. Then concentrated organic manure generally undecomposed matter, and then bulky organic manure it can be decomposed matter, completely decomposed matter. FIM, compost, green manure, vermicompost, etc. तर ग्रीन मॅन्युअर तेवढं अनडिकम्पोज असतं, बाकी सगळं डिकम्पोज मटेरियल असतं. ग्रीन मॅन्युअर सोडलं तर बाकी सगळं डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर असतं. टाकण्या अगोदर डिकम्पोज केलं असतं, नंतर आपण जमिनीला टाकतो. तसं हे जे आहे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर हे अनडिकम्पोज मटेरियल टाकतो आपण जमिनीमध्ये, कुंजलेलं नसतं. हे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरचं कॅरेक्टर आहे. दीज आर ऑर्गॅनिक इन नेचर अँड कंटेन रिलेटिव्हली हायर पर्सेंटेज ऑफ प्लांट न्यूट्रिएंट ॲज कम्पेअर टू बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. देन वेल नोन concentrated organic manure also classified into 2 type. तर कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरचं आणखीन वर्गीकरण आपण 2 पद्धतीने करतो. ऑन द बेसिस ऑफ देअर ओरिजिन, प्लांट ओरिजिन, ॲनिमल ओरिजिन. हे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आहे याचं 2 याच्यामध्ये विभागणी केली जाते, 2 टाईपमध्ये. ते कशावरून? त्याच्या ओरिजिनवरून, प्लांट ओरिजिन, ॲनिमल ओरिजिन. जे वनस्पतीपासून मिळणारं सेंद्रिय खत आहे त्याला आपण प्लांट ओरिजिन म्हणणार, कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक म्हणणार. जे प्राण्यापासून मिळणार आहे त्याला ॲनिमल ओरिजिन असं म्हणणार. तर आपण बघूया प्लांट ओरिजिन. देन वेल नोन एक्झाम्पल ऑफ प्लांट ओरिजिन, ऑइल केक. तर प्लांट ओरिजिनचं उदाहरण ऑइल केक. ऑइल केक मीन्स आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल नोन ॲज ऑइल केक. तर तेलवर्गीय जे पिके आहेत त्यापासून तेल काढल्यानंतर राहिलेली जी पेंड असते त्याला ऑइल केक म्हणतो आपण. दे आर बाय प्रॉडक्ट ऑफ ऑइल सीड क्रॉप्स आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल. तेल काढल्यानंतर राहिलेले शिल्लक भाग जे आहे त्याला आपण ऑइल केक असं म्हणणार. रिचेस्ट सोर्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट्स ऑफ ऑल ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर जेवढे काही
ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे त्यापैकी हे रिचेस्ट सोर्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट म्हणजे जास्त अन्न घटकाचं प्रमाण असतं. जी ऑइल केक आहे, पेंड जी आहे, भुईमुगाची पेंड, सरकीची पेंड, सूर्यफुलाची पेंड आहे ना, नंतर तीळची पेंड, याच्यामध्ये अन्न घटकाचं प्रमाण जास्त असतं. जसं ग्राउंडनट आपण उदाहरण घेतलं, ग्राउंडनट केकचं 7% नायट्रोजन असतं. तेच आपण FYM म्हणजे शेणखताचं उदाहरण घेतलं, 0.5% असतं. 0.5 कुठं आणि 7% कुठं, त्याच्यामध्ये अन्न घटकाचं प्रमाण जास्त असतं. देन ऑइल केक also classified into two type on the basis of their usage, that is a edible oil cake. आता हे ऑइल केक जे आहेत, पेंडी जी आहेत, त्या पेंडीचे आणखीन दोन टाईप, एडिबल ऑइल केक आणि नॉन एडिबल ऑइल केक. These types of oil cakes are generally used for feeding the cattle as concentrate, but low grade ones can be used as a manure for crops. तर एडिबल ऑइल केक म्हणजे जे तेल खाण्यासाठी वापरतात आणि त्यापासून मिळणारी जी पेंड आहे ती सुद्धा जनावराला खाण्यासाठी योग्य असते. त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड कॅटल फीड म्हणून वापरतो आणि जनावरांचं आलप म्हणून. तर जनावरांना आलप म्हणून लावलं जातं बघा. जे काम करणारे बैल असतात, दुधाळ जनावर असतात, त्यांना आलप लावलं जातं. अर्धा किलो, पाव किलो असं कॉन्सन्ट्रेटेड असतं. थोडं खाल्लं की जास्त न्यूट्रिएंट मिळतात आणि तो जनावर असं तंदुरुस्त राहतं. तर पेंडी जेवढे आहेत, जे एडिबल ऑइल केक जे आहेत, ते सगळे जनावरांना खाण्यासाठी वापरतात आणि त्यापासून राहिलेली शिल्लक जी आहे खराब झालेली, ते ॲज अ मॅन्युअर म्हणून वापरतात. तर ते जनावरासाठी उपयोगी नाहीत, तर त्याचा वापर मॅन्युअर म्हणून केलं जातं. काय केलं जातं? मॅन्युअर म्हणून केलं जातं. तर ग्राउंडनट केक, मस्टर्ड केक, सेसॅमम सीड केक, लिनसीड केक. तर ग्राउंडनट म्हणजे भुईमुग केक, मस्टर्ड म्हणजे मोहरीची केक, सेसॅमम तीळची केक, लिनसीड म्हणजे जवसाची केक, सनफ्लावर केक, सॅफ्लावर केक. तर ह्या जे आहेत हे एडिबल आहेत, कारण हे तेल आपण खाण्यासाठी वापरतो. त्यापासून मिळणारी जी पेंड आहे ती पेंड म्हणजेच एडिबल ऑइल केक. ही आहे सरकीची पेंड. तुम्ही बघितलं असाल, दुधाळ जनावरांना, म्हशींना, गायींना ही पेंड लावली जाते बघा. ही कशाची? सरकीची पेंड. ही आहे भुईमुगाची पेंड, ग्राउंडनट केक, भुईमुगाची पेंड. हे सहसा दोन पेंड या जनावरांना आलप म्हणून लावलं जातं बघा. आणि हे मस्टर्ड ऑइल सीड केक. मस्टर्ड म्हणजे मोहरी. मोहरीचं तेल कुठं नॉर्थ इंडियामध्ये तेल हे मोहरीचं वापरतात, तर तिकडं भरपूर पेंड असणार. जसं आपल्याकडं भुईमुगाचं तेल वापरतात, तिकडं हे मोहरीचं तेल वापरतात, ज्याला राईचं तेल म्हणतात बघा, सरसो म्हणतात. तर ही पेंड ते जनावरालाही खाण्यासाठी वापरतात आणि खत म्हणून याचा वापर होतं. ही जी आहे पेंड आहे. नेक्स्ट, नॉन एडिबल ऑइल केक. नॉन एडिबल ऑइल केक. These types of oil cakes are not suitable for feeding to cattle and mainly used for manure. तर नॉन एडिबल ऑइल केक म्हणजे ज्यांचं तेल आपण खाण्यासाठी वापरत नाही, त्याचं तेल मेडिसिनल म्हणून किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट बनवण्यासाठी असं जे वापरलं जातं, तर ते नॉन एडिबल ऑइल केक. ते जनावर खात नाही आणि याचा प्युअरली वापर खत म्हणून करतात आणि फारच उत्कृष्ट असतं हे. आणि हे याचं गुणधर्म दोन पद्धतीचं असतं. एक तर अन्नघटके मिळणार आणि जे नेमॅटिसाईड प्रॉपर्टी असतं, अँटीफंगल प्रॉपर्टी असतं. सपोज नीम केक, निंबोळी पेंड जे म्हणतो आपण, निंबाचं झाड, त्याच्या निंबोळ्या, त्याचं तयार केलेली पेंड, ते नीम केक. करंज केक, महुआ केक, कॅस्टर केक. एरंडीची पेंड, एरंडीचं तेल औषधी गुणधर्म वापरतो, त्याची जी पेंड आहे ते उत्कृष्ट खत म्हणून वापरलं जातं. तर हे नॉन एडिबल ऑइल केक, त्याचं तेल खाल्लं जात नाही आणि त्याची पेंडसुद्धा जनावर खात नाही, तर ती पेंड प्युअरली त्याला मॅन्युअर म्हणूनच वापरतात. आणि महागडे फळझाड जे आहेत त्यांच्यासाठी हे पेंडी वापरतात. फळांची क्वालिटी चांगली होते. संत्रा आहे, मोसंबी आहे, ॲपल आहे, द्राक्षे आहे, डाळिंबे आहेत. तर या फळझाडांना ही पेंडी सहसा एका झाडाला 1-2 किलो वापरतात. तर फारच उत्कृष्ट फळांची क्वालिटी राहते. आणि जे फळझाडांना नेमॅटोडचं प्रादुर्भाव जास्त होतं, तर ते प्रादुर्भाव होणार नाही. जमिनीद्वारे होणारे जे रोग आहेत त्याचे प्रादुर्भाव होणार नाही. तर हे नीम केक आणि कॅस्टर केक टाकल्यामुळं, तर बघूया आपण हे केक
हे आहे नीम केक, निंबोळीची पेंड. निंबोळीची पेंड आहे बघा, है ना. निंबोळ्या जमा केल्यानंतर त्याची पेंड तयार केली जाते, त्यामधलं तेल काढलं जातं. तेल साबण वगैरे बनवण्यासाठी वापरतात आणि पेंड खत म्हणून वापरतात. कृषी केंद्रामध्ये उपलब्ध असतं. तर हे आहे नीम केकच. काय? नीम केक, निंबोळी पेंड. तर याचं फारच शेतामध्ये खत म्हणून, उत्कृष्ट खत म्हणून याचा वापर केला जातो. नेक्स्ट कॅस्टर केक. कॅस्टर केक आहे एरंडी. हे त्याचं बोंड असतं, हे पान आहे एरंडीचं, हे त्याचं बोंड लागतं याला. आणि त्या बोंडामध्ये बी, हे बियापासून हे तेल काढल्यानंतर जी पेंड असते, ती पेंड म्हणजे खत म्हणून वापरलं जातं. म्हणजेच इथपर्यंत आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर हे जे भाग आहे, क्रॉप सायन्सवाल्यासाठी सेपरेट चॅप्टर आहे मॅन्युअर. तर मॅन्युअर इथपर्यंत आपण संपवलेलं आहे. तर ही पेंड एरंडीचीच आहे, एरंडीची पेंड कॅस्टर केक असं आहे. तर नेक्स्ट आपण बघूया ॲनिमल ओरिजिन. प्लांट ओरिजिन झालं, ॲनिमल ओरिजिन म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर क्लासिफाईड इंटू 2 टाईप ऑन द बेसिस ऑफ देअर ओरिजिन. प्लांट ओरिजिन, ॲनिमल ओरिजिन. प्लांट ओरिजिन ऑल्सो क्लासिफाईड ऑइल केक, and then oil cake also classified into edible oil cake, non edible oil cake. तर आता आपण ॲनिमल ओरिजिन बघू. जे प्राण्यापासून मिळणारं जे सेंद्रिय खत आहे कॉन्सन्ट्रेटेड, ते म्हणजे ॲनिमल ओरिजिन. वेस्ट प्रॉडक्ट ऑफ स्लाउटर हाऊसेस. तर स्लाउटर हाऊसेसमध्ये मिळणारं जे आहे मटेरियल, ब्लड मिल आहे, बोन आहे, फिश मिल आहे, तर हे स्लाउटर हाऊसमध्ये मिळतं. तर यापासून सुद्धा कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर मिळतं आपल्याला. तर पहिलं बघूया आपण ब्लड मिल. इन स्लाउटर हाऊसेस मॅक्झिमम ब्लड मिल ड्राईड. देन दी ड्राईड ब्लड इज व्हेरी क्विक ॲक्टिंग मॅन्युअर अँड इज इफेक्टिव्ह फॉर ऑल टाईप्स ऑफ क्रॉप्स अँड सॉईल. तर स्लाउटर हाऊसेसमध्ये जे काही ब्लड असतं, कोयागुलेट होतं, मग ते कोयागुलेट झालेलं त्याचं पावडर फॉर्म तयार करतात आणि ते ॲज अ खत म्हणून शेतामध्ये वापरतात. आणि फारच क्विक ॲक्टिंग असतं, लवकर इफेक्ट होतं आणि कोणत्याही जमिनीसाठी चालतं, कोणत्याही पिकासाठी चालतं. हा त्याचं वैशिष्ट्य आहे ब्लड मिलचं. इट इज प्रेपर फ्रॉम ब्लड. हे रक्तापासनं तयार केलेलं. इट इज ओल्डेस्ट फॉस्फेटिक फर्टिलायझर. अगोदर हे रासायनिक खतं नव्हते, कृत्रिमरित्याच नव्हते खतं, तर जे नॅचरलच आहे त्याचाच वापर करत होते खत म्हणून. इट इज रिच कंटेन ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फेट आहे. इट इज मोर इफेक्टिव्ह विथ फॉस्फरस सोल्युबलायझिंग बायो फर्टिलायझर. तर बायो फर्टिलायझरचं आपण पुढं बघणार आहोत. त्याचं उदाहरण PSB म्हणून असतं, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बायो फर्टिलायझर. याच्याबरोबर हे ब्लड मिल जर वापरलं तर फारच इफेक्टिव्ह असतं पिकांसाठी. तर हे ब्लड मिल, हे आहे ब्लड मिल. तसं पॉकेटसुद्धा मिळतं ऑर्गॅनिक ब्लड मिल म्हणून. फ्लॉवरिंग क्रॉप वगैरे, फळझाडांना वगैरे वापरतात हे ब्लड मिल पावडर फॉर्ममध्ये. तर फार इफेक्टिव्ह आणि फारच कोणत्याही जमिनीसाठी, कोणत्याही पिकासाठी हे चालतं. नेक्स्ट बघूया आपण बोन मिल. इट इज प्रेपर्ड फ्रॉम बोन. कशापासून तयार केलं असतं? हाडापासनं. आता कोणत्याही प्राण्याची हाडं असो आणि फिशची हाडं, यापासनं भुकटी तयार केलं जातं आणि ते भुकटी यूज ॲज अ कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. इट इज ओल्डेस्ट फॉस्फेटिक फर्टिलायझर. हे सुद्धा ओल्डेस्ट फॉस्फेटिक फर्टिलायझर. अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट, डबल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट नव्हते, रासायनिक खतच नव्हते. तर तेव्हा हे नॅचरल वापरत होते प्रॉडक्ट. इट इज अ ओल्डेस्ट फॉस्फेट फर्टिलायझर. इट इज रिच कंटेन ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फेट आहे. इट इज मोर इफेक्टिव्ह विथ फॉस्फरस सोल्युबलायझिंग बायो फर्टिलायझर. याचाही वापर PSBमध्ये जास्त इफेक्टिव्ह असतं. तर हे बोन मिल. तर बघूया आपण हे बोन मिल, हाडाचा चुरा. हे स्टीम बोन मिल आहे ना, स्टीम बोन मिल आहे. तर या पद्धतीनं पावडर, ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये, दोन्ही फॉर्ममध्ये उपलब्ध असतं. आणि हे अगोदर रॉक फॉस्फेट म्हणून याचा वापर करत होते. नेक्स्ट फिश मिल. इट इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ फिश आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल. तर माशापासून सुद्धा तेल काढलं जातं आणि ते तेल मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट करण्यासाठी वापरतात. आणि राहिलेलं जे भाग आहे ते भाग, त्याचा वापर मॅन्युअर म्हणून करतात. देन एडिबल अँड नॉन एडिबल फिश यूज ॲज अ मॅन्युअर. त्यामध्ये आणखी खाण्यायोग्य असणारी आणि
खाण्याला योग्य नसणारी ह्या दोन्ही मासेपासनं खत तयार केलं जातं. इट इज अवेलेबल इन पावडर फॉर्म तयार केलं जातं आणि ते पिकांना दिलं जातं. त्यापासनं अन्नघटक मिळतं पिकांना. इट इज रिच कंटेन ऑफ प्लांट न्यूट्रियंट, अन्नघटक भरपूर असतात त्याच्यामध्ये. इट ऑल्सो यूज्ड ॲज अँड इन्ग्रेडियंट ऑफ पोल्ट्री फीड. या फिश मिलचं दुसरं वापर पोल्ट्री फीडमध्ये इन्ग्रेडियंट म्हणून वापरतात. कारण पोल्ट्री फार्मचे पक्षी फारच फास्ट ग्रोथ व्हायला पाहिजे तरच ते परवडते पोल्ट्री फार्मवाल्याला, अन्यथा परवडत नाही. 1.5 महिन्यामध्ये 2.5 किलो 2.25-3 किलो व्हायला पाहिजे तरच त्याला परवडते. कारण खायला जास्त पाहिजे तर तेवढं वजन वाढायला पाहिजे तर त्याला परवडणार. तर त्यासाठी त्याची वाढ चांगली व्हावी यासाठी फिश मिल त्याचे फीडमध्ये इन्ग्रेडियंट म्हणून वापरतात. खत म्हणून तर वापरतातच, परंतु हे पोल्ट्री फीडमध्ये इन्ग्रेडियंट म्हणून सुद्धा वापरतात. त्यापासनं पोल्ट्रीला फॉस्फरस हे अन्नघटक मिळतं आणि फास्ट ग्रोथ होते. तर हे आहे फिश मिल पावडर फॉर्ममध्ये आणि ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये. तर हे जे फिश मिल आहे हे ॲज अ खत म्हणून वापरतात. तर आपण समरी बघूया. ऑर्गॅनिक मॅन्युअर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 2 टाईप, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर, कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर एक्झाम्पल फार्म यार्ड मॅन्युअर, देन कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, ग्रीन मॅन्युअर, सिवेज अँड स्लज आहे ना, ज्यामध्ये अन्नघटक कमी पण ऑर्गॅनिक मॅटर जास्त जमिनीसाठी फार उपयुक्त असतं. त्याचे रोलसुद्धा आपण बघितले. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरचे रोल म्हणजे सगळ्याचे ॲडव्हान्टेज हे सांगितलं होतं. दुसरं टाईप जे आहे ऑर्गॅनिक मॅन्युअरचं कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर, ते या लेक्चरमध्ये आपण बघितलं. कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर क्लासिफाईड इंटू 2 टाईप ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन, प्लांट ओरिजिन, ॲनिमल ओरिजिन. Plant origin means oil cake. Oil cake also classified in 2 type, edible oil cake, non-edible oil cake. Edible oil cake, groundnut cake, groundnut cake, then cotton oil seed cake, sunflower, linseed, mustard, sesame, etc. Non-edible castor, neem cake, currant cake, mahua cake, etc. Concentrated मध्ये animal origin, blood meal, fish meal, बोन मिल एक्सेट्रा. तर इथं आपण मॅन्युअर हे टॉपिक आहे क्रॉप सायन्स या विद्यार्थ्यांना चॅप्टर नंबर 6 मॅन्युअर म्हणून सेपरेट आहे लक्षात. आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये हे टॉपिक प्लांट न्यूट्रियनमध्येच इन्क्लूड केलेलं आहे. तर 6 चॅप्टर आपलं क्रॉप सायन्सचे संपलेले आहे. आणि नेक्स्ट आपण पुढं जे बघणार आहोत 7 चॅप्टर क्रॉप सायन्सचं फर्टिलायझर, परंतु ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं 6वं चॅप्टर चालू आहे, त्यामध्ये हे इन्क्लूड आहे लक्षात. क्रॉप सायन्समध्ये 3 भागामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, विभागणी केलेली आहे, प्लांट न्यूट्रियन, मॅन्युअर, फर्टिलायझर. परंतु ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्लांट न्यूट्रियनमध्येच मॅन्युअर आणि फर्टिलायझर इन्क्लूड केलेलं आहे. तर दोघांचंही सिलेबस सेम आहे, वेगळं नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघत राहा, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार. जे जे व्हिडिओ तयार होणार ते तुम्हाला मिळत राहणार आणि तुम्ही आनंदाने बघत राहणार. फक्त दिवसातून अर्धा तास द्या, रेग्युलर द्या. एका दिवस बसून 10 व्हिडिओ बघायचे नाही. आणि जास्त फिजिक्स, केमिस्ट्री, बायोला लक्ष द्या आणि डॉक्टर व्हा. डॉक्टर नाही तर मग ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा भरपूर स्कोप आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. हे कशासाठी सांगत आहे की तुमचे जे काही मित्र भाऊ वगैरे असतील CET दिलेले त्या कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करा ते आपण व्हिडिओ तयार केलेला आहे, ते बघत राहा. पुढे तुम्हाला कामी येणार आहे. कोणकोणते डॉक्युमेंट आपण तयार ठेवायला पाहिजे तर ते आतापासून जर माहिती झालं तर तुम्ही रेडी राहणार. तर थांबूया आपण इथं. थँक्स. जय जवान जय किसान.